परत येणाऱ्यांसाठी इंडिया आघाडीची दारं खुली। अजित पवारांबाबत शरद पवारांचं सूचक वक्तव्य। शिवसेनेला भाजपपासून दूर करण्याचा आमचा प्लॅन यशस्वी। शरद पवारांचं एबीपी माझावर वक्तव्य। भाजपशी कधीही युती न करण्यावर पवार ठाम। आपण सुरतला जात असताना उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांना फोन करून सत्ता स्थापनेची ऑफर दिली होती। इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा। केंद्र सरकारच शिंदेंना अटक करणार होतं। शिंदे कुठे कुठे जाऊन रडले हे त्यांनी सांगावं। शिंदेंच्या दाव्यावरून राऊतांचा टोला। सांगलीमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी कायम। विशाल पाटलांनी अर्ज मागे घेतला नाही। निवडणुकीसाठी विशाल पाटलांना लिफाफा चिन्ह। नाशिकच्या जागेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी रस्सीखेच सुरू असताना आता भाजपची ही उडी। नाशिकमध्ये भाजपचा उमेदवार असावा, पदाधिकाऱ्यांची पक्षाकडे मागणी। गेल्या निवडणुकीत नवनीत राणांना पाठिंबा दिला, माझी चूक होती। अमरावतीच्या सभेत शरद पवारांचं वक्तव्य। मुंबई किंवा दिल्लीवरून माझ्यावर दबाव येऊ शकत नाही, महायुतीचं नाव न घेता बच्चू कडू यांचा इशारा। काँग्रेस सत्तेत आल्यास जास्त मुलं असणाऱ्या घुसखोरांना संपत्ती वाटेल। पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका। तर 10 वर्षात कमी मुलं असणाऱ्यांना तुम्ही पैसे का दिले नाही, विरोधकांचा सवाल। लोकसभा निवडणुकीत सुरतचे भाजपचे उमेदवार बिनविरोध विजयी। काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद। इतर अपक्षांनीही घेतले अर्ज मागे। नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण। माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव। राम नाईक, उषा उत्थप यांचाही पद्मभूषणने सन्मान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।